हाय एव्हरीबडी, वेलकम टू फ्लुएंट फॅक्टर. फ्लुएंट फॅक्टर या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचे खूप मनापासून स्वागत करतोय. तुम्हा सर्वांना माहितीच आहे, या चॅनलवरती आपण इंग्रजी भाषा बोलायची शिकतो, तेही आपल्या मातृभाषेतनं, मराठीतनं आणि अगदी सोप्या पद्धतीने. बऱ्याच वेळेला असं होतं, आपल्याला बोलण्यासाठी कोणीतरी पार्टनर अवेलेबल नसतो किंवा आपल्यासमोर एखादी व्यक्ती नसते किंवा आपण असं म्हणतो की मला एन्व्हायरमेंट मिळत नाही आहे इंग्रजी बोलण्यासाठी, त्यामुळे मी कुठेतरी कमी पडतोय. पण हेच एन्व्हायरमेंट तुम्ही स्वतःसाठी तयार करू शकता का? येस, नक्कीच करू शकता. समजा तुमच्यासोबत कुणी पार्टनर अवेलेबल नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही इंग्रजी कसं बोलू शकता याचे काही उदाहरणं मी आज तुम्हाला देणार आहे. म्हणजे काय एक्झॅक्टली, तुम्ही स्वतःसोबतच वाक्य बोलायची, म्हणजे स्वतःशीच बडबड करायची इन शॉर्ट असं म्हणायला गेलं तर काय वाक्य असू शकतात किंवा तुम्ही दिवसभरात जेही कामं करतायत त्यावेळेला तुम्ही कुठल्या पद्धतीची वाक्य आणि कोणती वाक्य बोलू शकता, कशी बोलू शकता, ते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. चला तर मग अजिबात वेळ न दवडता आपण लगेचच या व्हिडिओला सुरुवात करूया, जिथे तुम्ही इंग्रजी बोलायला शिकणार आहात, तेही विदाऊट एनी पार्टनर, विदाऊट एनी एन्व्हायरमेंट. जेव्हा दिवस सुरुवात होतो तेव्हा आपण काय म्हणू शकतो? जागे होण्याची आणि दिवसाची सुरुवात करण्याची वेळ झालेली आहे. इंग्रजीमध्ये कसं म्हणणार? टाइम टू वेक अप अँड स्टार्ट द डे. टाइम टू वेक अप अँड स्टार्ट द डे. हे वाक्य बोलायला पार्टनरची आवश्यकता आहे का? अजिबात नाही. तुम्ही स्वतःशीच हे वाक्य बोलू शकता, जेणेकरून काय होईल, तुम्ही जे म्हणताय की मी इंग्रजी बोलतच नाही किंवा मला एन्व्हायरमेंटच मिळत नाही आहे बोलण्यासाठी, ते तुम्हाला बघण्याची किंवा त्याची वाट बघण्याची तुम्हाला अजिबात आवश्यकता पडणार नाही. असंच सेकंड सेंटेन्स काय असू शकतं? मला आंघोळ करायची आहे. कसं म्हणू शकता तुम्ही? आय नीड टू टेक अ शावर. आय नीड टू टेक अ शावर म्हणजे मला आंघोळ करायची आहे. इझी. नेक्स्ट वन इज, माझं टॉवेल कुठे आहे? वेअर इज माय टॉवेल. माझं टॉवेल कुठे आहे? वेअर इज माय टॉवेल. दात घासायची वेळ झालेली आहे. टाइम टू ब्रश माय टीथ. टाइम टू ब्रश माय टीथ किंवा टाइम टू ब्रश टीथ. ओके. नेक्स्ट वन इज, मी काल रात्री अलार्म सेट केला होता का? आपल्याला बऱ्याच वेळेला असं विचार करतो आपण की मी काल रात्री अलार्म सेट केला होता, आय गेस. होता की नाही? हा प्रश्न कसा होऊ शकतो? डिड आय सेट द अलार्म लास्ट नाईट. डिड आय सेट द अलार्म लास्ट नाईट म्हणजे मी काल रात्री अलार्म सेट केला होता का? राईट. द नेक्स्ट वन वुड बी, मी दिवसासाठी माझे कपडे काढले पाहिजेत. दिवसभर तुम्हाला ऑफिसला जायचे, कॉलेजला जायचे, शाळेत जायचे, कामावरती जायचे किंवा घरीही थांबायचं असेल तरीसुद्धा दिवसभरासाठी आपण जे कपडे घालतो ते मी माझे कपडे काढले पाहिजेत. हाऊ कॅन यू से द सेंटेन्स? आय शुड पिक आउट माय क्लोज फॉर द डे. आय शुड पिक आउट माय क्लोज फॉर द डे. आता काढले पाहिजेत म्हणून शुड वापरलेला आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज, आज हवामान कसे आहे? सकाळी सकाळी आपण म्हणतो बघूया बरं वातावरण कसं आहे आज खिडकी उघडून, राईट? सो यू कॅन से व्हॉट्स द वेदर लाईक टुडे. व्हॉट्स द वेदर लाईक टुडे. नेक्स्ट वन वुड बी, माझा आवडता शर्ट स्वच्छ आहे का? इज माय फेवरेट शर्ट क्लीन. इज माय फेवरेट शर्ट क्लीन. मला माझे केस विंचरावे लागतील. आय नीड टू डू माय हेअर. I need to do my hair. Okay, you can also say I need to comb my hair, but it is better when you say like this, I need to do my hair. Okay, तुम्हाला हेअरस्टाईल करायची असेल तर तुम्ही म्हणू शकता I need to do my hairstyle. Okay, the next one would be, आपण बऱ्याच वेळेला विचार करतो की माझी ही वस्तू कुठे आहे, ती वस्तू कुठे आहे, माझं वॉलेट कुठे आहे, कीज कुठे आहेत, राईट? सेम टाईप ऑफ क्वेश्चन आहे. द क्वेश्चन इज, माझे शूज कुठे आहेत? द क्वेश्चन कुड बी, वेअर आर माय शूज. माझे दुपारचे जेवण पॅक केले आहे का मी? म्हणजे आपण स्वतःलाच कामामध्ये आपण विसरून जातो बऱ्याचशा गोष्टी, आपण स्वतःलाच ॲश्युअर करत असतो की मी ही गोष्ट केली आहे का, स्वतःलाच प्रश्न विचारतो, स्वतःकडनंच आन्सर अपेक्षित असतं, राईट? क्वेश्चन कुड बी, मी माझे दुपारचे जेवण पॅक केले आहे का? हॅव आय पॅक्ड माय लंच. हॅव आय पॅक्ड माय लंच. लक्ष द्या, आपण प्रश्न जेव्हा विचारतोय त्यावेळेला हॅव, वॉज, इज म्हणजे हेल्पिंग वर्ब्स जे असतात त्यांनी सुरुवात करत असतो, राईट? द नेक्स्ट वन कुड बी, मी झटपट नाश्ता करेन. गडबड असते, घाई गडबड असते सकाळी सकाळी, सो यू कॅन से मी झटपट नाश्ता करेन. आय विल क्विकली ग्रॅब अ बाईट. ओके. और यू कॅन से आय विल ग्रॅब अ क्विक ब्रेकफास्ट. ओके, आय विल ग्रॅब अ क्विक ब्रेकफास्ट. सपोज यू आर हॅव्हिंग पेट्स, म्हणजे तुमच्याकडे पाळीव प्राणी आहेत घरामध्ये, त्यांना सुद्धा तुम्हाला खायला द्यावं लागेल बिकॉज यू आर लिव्हिंग फॉर द डे, राईट? त्यावेळेला तुम्ही असा विचार करताना की मी पाळीव प्राण्यांना खायला दिलं होतं का? क्वेश्चन कुड बी, डिड आय फीड द पेट्स. डिड आय फीड द पेट्स. नेक्स्ट वन, मी माझ्या कामाचे ईमेल तपासले पाहिजेत. मी माझ्या कामाचे ईमेल तपासले पाहिजेत. आय शुड चेक माय
वर्क ईमेल्स. आय शुड चेक माय वर्क ईमेल्स. ॲश्युरन्स करतो. परत एकदा लॅपटॉप चार्जिंगला लावला होता, तो चार्ज झाला आहे का? माझा लॅपटॉप चार्ज झाला आहे का? इज माय लॅपटॉप फुल्ली चार्ज्ड? इज माय लॅपटॉप फुल्ली चार्ज्ड? राईट. द नेक्स्ट वन कुड बी सर्व गोष्टी करून झालेल्या, आंघोळ झालेली आहे, आपण आता सर्व वस्तूंचे चेकलिस्ट पण घेतलेले आहे. लॅपटॉप चार्ज झाला आहे का, डब्बा पॅक केला आहे का, किंवा मी प्राण्यांना खायला दिले का, वगैरे वगैरे सर्व झालेलं आहे. आता नेक्स्ट काय होऊ शकतं की आता थोडासा मेकअप करायची वेळ झालेली आहे, म्हणजे थोडीशी इन शॉर्ट तयारी करायची वेळ झालेली आहे. सो यू कॅन से ॲट द टाइम टू पुट ऑन सम मेकअप. टाइम टू पुट ऑन सम मेकअप. ओके. नेक्स्ट वन वुड बी मी माझे सनस्क्रीन लावले पाहिजे. सनस्क्रीन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर स्किन, राईट. तर सेंटेन्स होऊ शकतं आय शुड अप्लाय सनस्क्रीन. आता बघा, आत्तापर्यंत आपण जे सेंटेन्सेस बघितलेत, इथे तुम्हाला पार्टनरची आवश्यकता होती का? डिड यू नीड एनीबडी टू स्पीक विथ? राईट. नो. सो इट इज अ मिथ दॅट यू ऑलवेज नीड समबडी टू स्टार्ट स्पीकिंग इन इंग्लिश, राईट. सो दॅट्स वाय यू शुड स्टार्ट स्पीकिंग विथ युअर सेल्फ, सो दॅट यू गेट यूज टू द लँग्वेज, आणि तुम्ही आपोआपच दुसऱ्यांशी सुद्धा इंग्रजीमध्ये बोलायला सुरू करू शकता. बरोबर. चला तर मग बघूया नेक्स्ट सेंटेन्स काय आहे. आता घरातनं बाहेर जायचं आपल्याला, आपण लॉक लावतो घराच्या चाव्या, राईट. सो मी माझ्या चाव्या कुठे ठेवल्या? मी माझ्या चाव्या कुठे ठेवल्यात? वेअर डिड आय पुट माय कीज? वेअर डिड आय पुट माय कीज? मला बस पकडायची आहे किंवा मला ट्रेन पकडायची आहे. आय नीड टू कॅच द बस और आय नीड टू कॅच द ट्रेन. आता कॅच म्हणजे अशी पकडायची असं नाही आहे. दिस इज अ फ्रेज, सो यू हॅव टू से आय नीड टू कॅच द बस और आय नीड टू कॅच द ट्रेन. आता बघा, कपडे झाले, तयारी झाली आहे, किंवा जनरल आपल्याला एक ॲश्युरन्स घ्यायचं आहे की मी माझा शर्ट इस्त्री केला होता का? डिड आय आयन माय शर्ट? डिड आय आयन माय शर्ट? मी वाटेत जाताना एक कॉफी घेईन. आय ग्रॅब अ कॉफी ऑन द वे. आय ग्रॅब अ कॉफी ऑन द वे. We don't say I'll buy a coffee on the way. We say I'll grab a coffee on the way. Okay, you have to pay attention to the phrases that I'm using while speaking about the daily sentences. माझ्या बॅगेत माझा ID बॅज आहे का? जो ID आपल्याला लागतो एंट्री करण्यासाठी. सो यू कॅन आस्क, इज माय वर्क ID बॅज इन द बॅग? इज माय वर्क ID बॅज इन द बॅग? पाऊस पडतोय बाहेर, मी माझी छत्री अजिबात विसरू शकत नाही. आय कॅन नॉट फॉरगेट माय अम्ब्रेला. आय कॅनॉट फॉरगेट माय अम्ब्रेला. गाडीमध्ये पेट्रोल भरायचे, डिझेल भरायचे, मला कारमध्ये इंधन भरण्याची गरज आहे. आय नीड टू फ्युएल अप द कार. आय नीड टू फ्युएल अप द कार. ओके. माझा फोन चार्ज झाला आहे का? इज माय फोन चार्ज्ड? इज माय फोन चार्ज्ड? मी माझी जिम बॅग नंतर पॅक करेन. ऑफिसवरून यायचंय, जिमला जायचंय, किंवा ऑफिसला जाण्याच्या अगोदर जिमला जायचंय, सेंटेन्स वापरू शकता. आय पॅक माय जिम बॅग लेटर. आय विल पॅक माय जिम बॅग फॉर लेटर असंही म्हणू शकता. याचे दोन अर्थ होतात. नंतर जेव्हा मला बॅग लागणार आहे त्यासाठी तुम्ही म्हणू शकता आय विल पॅक माय जिम बॅग फॉर लेटर, म्हणजे नंतर जी लागणार आहे त्यासाठीची जी बॅग आहे ती मी आत्ता पॅक करून ठेवेल. किंवा अदर सेंटेन्स वुड बी आय विल पॅक माय जिम बॅग लेटर, म्हणजे माझी जी जिमची बॅग आहे ती मी नंतर पॅक करेल. जी नंतर लागणार आहे नाही लागणार आहे याचा काहीही कन्सर्न नाही, बट यू आर सेईंग की मी ती बॅग थोड्या वेळानंतर पॅक करेल. ओके. घरातून बाहेर जात आहे, आपण जनरली लाईट टर्न ऑफ करतो किंवा फॅन्स टर्न ऑफ करतो. ॲट द टाईम वी आर टेकिंग ॲश्युरन्स की मी दिवे बंद केले होते का, किंवा मी लाईट्स बंद केले होते का. द क्वेश्चन कुड बी डिड आय टर्न ऑफ द लाईट्स? डिड आय टर्न ऑफ द लाईट्स? मी झाडांना पाणी दिले पाहिजे. आय शुड वॉटर द प्लांट्स. आय शुड वॉटर द प्लांट्स. समजा तुम्हाला व्हायटमिन्स, मल्टीव्हायटमिन्स दिलेले आहे डॉक्टरने, तर तुम्ही काय म्हणू शकता? मी माझे जीवनसत्व नक्कीच घेतले पाहिजे, किंवा माझे जीवनसत्व घेणे नक्कीच आवश्यक आहे. सो आय नीड टू टेक माय सप्लिमेंट्स. आय नीड टू टेक माय व्हायटमिन्स. आय नीड टू टेक माय व्हायटमिन्स. दिवस सुरू झालेला असतो, आपण चेक करतो की आपल्या टू डू लिस्टमध्ये काय आहे किंवा टाइम टेबलमध्ये काय आहे आजच्या दिवसाच्या. सेंटेन्स कुड बी आज माझ्या वेळापत्रकात काय आहे? व्हॉट्स ऑन माय शेड्यूल टुडे, और यू कॅन से व्हॉट्स ऑन माय स्केड्यूल टुडे. ईदर वे यू कॅन से समथिंग लाईक दॅट, शेड्यूल और स्केड्यूल. ओके. नेक्स्ट सेंटेन्स इज मी माझ्या प्रवासादरम्यान पॉडकास्ट ऐकेन. बऱ्याच वेळेला लोकांना खूप दूरपर्यंत ट्रॅव्हल करायचं असतं. ॲट द टाईम यू कॅन युटिलाइज द टाईम बाय लिसनिंग टू गुड पॉडकास्ट दॅट आर आउट दॅर. समजा तुम्हाला इंग्रजी शिकायचं आहे ना, इंग्रजी पॉडकास्ट ऐका. जो सब्जेक्ट तुम्हाला इंटरेस्ट करतो त्यामध्ये
इंग्रजीमध्ये कुठले पॉडकास्ट अवेलेबल आहेत, कुणाचे पॉडकास्ट अवेलेबल आहेत, यू कॅन सर्च फॉर दॅट अँड यू कॅन लिसन टू दोज पॉडकास्ट वाईल यू आर ट्रॅव्हलिंग टू युअर वर्क प्लेस और कमिंग बॅक फ्रॉम द वर्क प्लेस टू युअर होम. ओके, सो you can say I listen to a podcast during my commute. during my commute. आता इथे कम्यूटचा अर्थ असाच होत नाही की तुम्ही बसनी जाताय किंवा ट्रेननी जाताय. whichever way there is with which you are traveling, right? So you can say I listen to podcast during my commute. जाताना किंवा येताना मी पॉडकास्ट ऐकेन. माझ्याकडे हेडफोन आहेत का? Do I have headphones? Do I have my headphones? मला माझा वाचनाचा चष्मा हवाय. I need my reading glasses. I need my reading glasses. मी माझा कार्यालयाबाहेरचा संदेश सेट केला पाहिजे. बऱ्याच वेळेला ऑफिसमध्ये आपल्याला स्टेटस सेट करायचं असतं. ऑफलाईन आहे, ऑनलाईन आहे किंवा आय एम आउट ऑफ ऑफिस वगैरे, म्हणजे मी कार्यालयात नाही आहे. सो द सेंटेन्स समथिंग लाईक दॅट कुड बी मी माझ्या कार्यालयाबाहेरचा संदेश सेट केला पाहिजे. सो यू कॅन से समथिंग लाईक आय शुड सेट माय आउट ऑफ ऑफिस मेसेज. आय शुड सेट माय आउट ऑफ ऑफिस मेसेज और स्टेटस ऑल्सो. तयारी झालेली आहे, तुम्हाला जायचं आहे, आता ऑफिसला निघायचं आहे. सो कुटुंबाला निरोप देण्याची वेळ झालेली आहे. सो इट साऊंड्स लिटल क्लिशे वाईल सेइंग इन मराठी, बट वाईल सेइंग इन इंग्लिश इट इज समथिंग लाईक टाइम टू से गुड बाय टू द फॅमिली. टाइम टू से गुड बाय टू द फॅमिली बिकॉज यू आर लिव्हिंग फॉर द डे टू द ऑफिस और टू द कॉलेज मे बी. ओके, सो द नेक्स्ट सेंटेन्स इज मी माझे कामाचे नोटपॅड घेईन. So the sentence is I'll grab my work notepad. I'll grab my work notepad. If you remember, आपण कॉफी सुद्धा घेतली होती, right? So at that time we have said that I'll grab my coffee, right? आता इथे म्हटलंय I'll grab my work notepad. Okay? Now the next question is माझं पाकिट माझ्या बॅगेत आहे का? Is my wallet in my bag? Is my wallet in my bag? मी समोरचा दरवाजा लॉक केला होता का? So, did I lock the front door? Did I lock the front door? मी माझे घड्याळ घालीन. I'll put on my watch. I'll put on my watch. काम झालेलं आहे, ड्रायक्लिनरकडे काही कपडे टाकलेले आहेत क्लिनिंग करण्यासाठी. सो यू कॅन से कामानंतर मला ड्रायक्लिनरकडे थांबावे लागेल. आय नीड टू स्टॉप बाय द ड्राय क्लिनर्स आफ्टर वर्क. नेक्स्ट इज माझा लॅपटॉप चार्जर माझ्या बॅगेत आहे का? इज माय लॅपटॉप चार्जर इन माय बॅग? इज माय लॅपटॉप चार्जर इन माय बॅग? मी दिवसासाठी काही स्नॅक्स पॅक करेन. आय विल पॅक सम स्नॅक्स फॉर द डे. आय विल पॅक सम स्नॅक्स फॉर द डे. आजची तारीख काय आहे? व्हॉट्स द डेट टुडे? व्हॉट्स द डेट टुडे और व्हॉट्स टुडेज डेट? इदर वे यू कॅन आस्क द सेम क्वेश्चन. नेक्स्ट वन, मला रहदारी तपासायची आहे. बघा, मराठीमध्ये हे सेंटेन्स तुम्हाला अवघड वाटतंय, पण जेव्हा इंग्रजी सेंटेन्स ऐकाल ना, यू विल फाइंड इट व्हेरी इझी. दॅट मीन्स your level of English is very good, but you just need to take a push or you just need to take a leap of faith and start speaking in the same language so that you get fluent at it, right? So the sentence could be I need to check the traffic. I need to check the traffic म्हणजे रहदारी आहे का हे मला चेक करावं लागेल. मी माझी छत्री घेतली होती का? Did I grab my umbrella? Did I grab my umbrella? ऑफिसला निघायची वेळ झालेली आहे. टाइम टू लिव्ह फॉर द ऑफिस. टाइम टू लिव्ह फॉर द ऑफिस. अगोदर तुम्ही जाताना पॉडकास्ट ऐकलं होतं. बऱ्याच जणांना गाणीही ऐकायची सवय असते. सो मी माझ्या मार्गावर काही गाणी ऐकेन. सो आय लिसन टू सम सॉंग्स ऑन माय वे और ऑन द कम्यूट. आय लिसन टू सम सॉंग्स ऑन माय वे. मी माझ्या रूममेटसाठी एक नोट सोडली पाहिजे. आय शुड लिव्ह अ नोट फॉर माय रूममेट. आय शुड लिव्ह अ नोट फॉर माय रूममेट. कचरा बाहेर काढायला विसरू नका. Do not forget to take out the trash. Do not forget to take out the trash. मी पुन्हा एकदा तपासून घेतो की माझ्या कामाच्या चाव्या आहेत का? I'll double check that I have my work keys. I'll double check that I have my work keys. Double check म्हणजे काय? परत एकदा तपासून पाहणे. एकदा तपासायचंय चेक, परत एकदा तपासायचं यू कॅन से डबल चेक. I hope these sentences you are finding it very useful. You are finding it very easy to start speaking with your own self. आता यामध्ये तुम्हाला काही सेंटेन्सेस इझी वाटतील, काही थोडीशी अवघड वाटू शकतात, राईट? बट देर इज नो फिअर. यू जस्ट हॅव टू रिपीट द होल व्हिडिओ वन्स अगेन सो दॅट यू गेट familiar with these sentences. You start speaking with your own self so that you get the confidence that you can speak long English sentence or big English sentences. Those are actually really easy, but you are finding it difficult just because of the hesitancy of
स्पीकिंग इन इंग्लिश लँग्वेज. ओके, तर मित्रांनो काय करायचं, हे सर्व जे सेंटेन्सेस आहेत हे तुम्हाला परत एकदा रिपीट करायचे आहेत. व्हिडिओ परत एकदा बघा. काही सेंटेन्सेस समजले नसतील तर परत एकदा रिपीट ऐका. राईट, रेफरन्ससुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहेत की तुम्ही कुठलं सेंटेन्स केव्हा वापरू शकता, कसं बोलू शकता, कसा उच्चारही करू शकता किंवा काय ऑल्टरनेट असू शकतं, हे सर्व मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे, कारण मध्ये मध्ये बऱ्याचशा टिप्ससुद्धा सांगितलेल्या असतात. राईट, सो आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.